ह्या पॅचला हा शिड्या पडलेल्या आहेत. पायऱ्या खूप खतरनाक आहेत, मस्त आहेत, स्टिक आहेत. समोर दिसतोय हा रतनगडाचा सुळका पण दिसतोय. नेड्यात आलो आम्ही तर नेड्यात, आणि नेड्यातून कसला व्ह्यू दिसतोय. हा अंधारी कोटी आहे काय? हे पण पाण्याचा टाका होता ना? ही अंधारी कोटी आहे. जातात का आतमध्ये? सह्याद्रीतील सर्वात मोठी खोल घळ ही कात्रबाईची घळ आहे. हा कात्रबाईचा खिंडीतून पलीकडे जायचं. हे कात्रबाई. गुड मॉर्निंग दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात आपले सहर्ष स्वागत आहे. ट्रान्स सह्याद्री मोहीम वारी दुर्ग संवर्धनाची 2024 आणि किल्ले साल्हेर ते पारगडचा आमचा प्रवास. आजचा दिवस 9वा आमचा सुरू करतोय आम्ही बांडे काकांच्या घरातून. कारण माझा मित्र किरण ढगळे आणि आम्ही खास मित्र, मग त्याला फोन करून आम्ही सांगितलेलं की आमचा असा असा प्रॉब्लेम झालाय, आम्हाला कुठे आता राहायची वगैरे व्यवस्था होईल काय. तर किरणनी सांगितलं की नक्कीच माझ्या सासरवाडीत जावा आणि राहा म्हणून. थँक्यू काका, तुम्ही आम्हाला सगळे आमची चांगलीच सोय केला होता. तुम्ही संध्याकाळी भात कापून वगैरे येऊन पण सगळं आमचा स्वयंपाक केलात, आमची सगळी व्यवस्था व्यवस्थित केली. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि नक्कीच यांच्या घरी हा कधी चांदण व्हॅलीला आलात, चांदण व्हॅलीला आलात तर काका MKचे इव्हेंट करतात, चांदण व्हॅलीचे इव्हेंट करतात. नक्कीच काकांच्या इथे या तुम्ही. नंबर बायोलिंक मध्ये तुमचा यांचा दिला जाईल. आणि धन्यवाद काका. इकडे धरण आहे समोर दिसत ते MK, हा रतनगड आणि रतनगडचा कुट्टा, आणि त्या साईडला दिसते ती कळसुबाई आहे धरणाचा भाग. आम्ही चाललो आता, समोर दिसतोय तर रतनगडावरती. आता रतनगड हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रतनवाडी या गावात आहे. रतनगड हा अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे. हा किल्ला सुमारे 400 वर्ष जुना आहे. रतनगडाला सह्याद्रीचे रत्नही म्हणतात. रतनगडाचा आपण आता इतिहास बघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660 मध्ये उत्तर मोहीममध्ये मोरोपंत आणि स्थानिक महादेव कोळी यांच्या मदतीने हा किल्ला स्वराज्यात घेतला. या किल्ल्यावर महादेव कोळी यांची नेमणूक केली. महाराजांनी सुरतेच्या स्वारीवरून येताना इसवी सन 1664 साली आश्रय घेतलेला हा किल्ला होता आणि भौगोलिकरित्या या किल्ल्याला खूप महत्त्व होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा रतनगड हा सगळ्यात आवडता किल्ला होता. रत्नाबाई मंदिरावरून या किल्ल्याचे नाव रतनगड असे देण्यात आले आणि मंदिरावरील गुहेमध्ये छोटंसं मंदिर आहे रत्नाबाईचं. रत्नाबाई, कळसुबाई, कात्राबाई अशा 3 बहिणी होत्या, त्यातील एक रत्नाबाई. रतनगड हा 1818 साली राजूर, 36 खेडी, अलंग 22 सोकोर्ली, 60 वाडी परागण्याची 22 अशी 60 खेडी अशा 5 विभागांचे मुख्यालय रतनगडावरती होते. हे बघा पुढे त्या कड्याच्या इथे ही चांदण दरी आहे. चांदण व्हॅली आशियातली सगळ्यात म्हणजे 2 नंबरची दरी म्हणून ओळखली जाते. नेक्स्ट टाइम कधीतरी नक्की येऊ चांदण दरीला. पण आता आमचा प्रवास हा रतनगडावरतीच आहे. दरमजल करत पोचतोय मी. समोर दिसतोय तो रतनगडाचा खुट्टा आहे. हा आमची सगळी टीम आता चाललोय. हा बघा खतरनाक पूर्ण या रतनगडच्या खुट्ट्याला वळसा मारून जावं लागतंय रतनगडला. आणि समोर दिसतोय तो आजोबा तिकडे 1 2 3 तिसरा डोंगर दिसतोय तो आजोबा. समोर आपल्याला जे आता दिसतंय ना तो बाणचा सुळका खाली आहे आणि हा सुळका 710 फूट उंच, महाराष्ट्रातील सर्वात उंच सुळका आहे. रतनगडावरती चढताना ही बघा ही शिडी पडलेली आहे आणि आता पूर्ण असा उभा पॅच आता आपल्याला चढायचा. आता वरतीच गेल्यावरती बघू कसा काय तो पॅच आहे तो आणि वरतीच व्हिडिओ घेऊ. एका पॅच नंतर
एका पॅच नंतर अशी चढण लागली ना, जबरदस्त चढण. हे बघा स्वप्नील भाऊ अशी चढतात आहेत, आम्ही असे बसलोय. फुल वरती जायचं, फुल. दीदीला यार मानलं पाहिजे, खतरनाक चालते पोरगी ती. खूप दिवस झाले, आजचा 9वा दिवस. ह्या पॅचला ह्या शिड्या पडलेल्या आहेत, त्यामुळे इथून जरा जपून चालावं लागतंय. हा सगळा पॅच चढलो होतो आम्ही. बघूया आता. रतनगडावरती येण्यासाठी 2 वाटा आहेत, एक सांभ्रत मार्गे आणि दुसरी रतनवाड्यातून अमृतेश्वराच्या मंदिराच्या इथून. आता आम्ही आलोय सांभ्रतमधून, त्र्यंबक दरवाजातून. फुल दरीतून आपण बघू शकता, दरी किती खोल आहे ती, आणि पूर्ण जंगल होतं. चालायला पण खूप अवघड असा रस्ता, शिड्या सगळ्या पडलेल्या होत्या. जबरदस्त हवा. हा सगळा पॅच आम्हाला मारायचा आहे. हा बघा, पूर्ण त्या डोंगराला वळसा मारून पळीकडे जायचं आहे. हा समोर दिसतोय तो रतनगडचा खुट्टा. हे लाल खेकडे दिसायला लागलेत, चामटे बोलतो त्याला. रतनगडाच्या अवघड पायऱ्या लागल्या, जाम अवघड पायऱ्या आहेत. किती पायऱ्या आहेत. पायऱ्या खूप खतरनाक आहेत, मस्त आहेत. स्टिक आहेत, समोर दिसतोय हा रतनगडाचा सुळका पण दिसतोय. हो, मस्त मस्त, आवडल्या. समोर घाटघर आहे, सांदन व्हॅली, सांभ्रत. सरळ सोट पायऱ्या बघा, एकदम वरपर्यंत. आमचं बाळ येत आहे. बघा कसले पायरे चढायला. पार एकदम खिंडीपर्यंत पायऱ्या द्या. अग ग, ये ग, हे बाय माझे, ये तू. ह्या पूर्ण पायऱ्या चढून आलो आम्ही. त्र्यंबक दरवाजात आता पोचतोय. कसे बघा ना, खतरनाक 100+ पायऱ्या. आणि हे बघा, हे लोक गडावरती येतात, आपले हे बोटन गॅस इथंच ठेवून जातात. नाही पण अर्थ काहीच नाही ह्याच्यामध्ये, पण घाण आम्ही ती उचललेली आणि आता घेऊन जातोय टाकायला. तर मग दरवाजातून आत गेल्यावर ते बघा, ऐक, दरवाजा पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे. हा एक नगरखाना असू शकतो. हे बघा वरती इथे दरवाजा पुन्हा कव आहे. इथून राईट साईडला, लेफ्ट साईडला जावं लागतं. दरवाजा आत इकडे गेल्यावरती अजून एक दरवाजा लागतो. हा, महाराष्ट्रातील सर्वात नावाजलेलं प्रतिष्ठान, जे दुर्ग संवर्धनामध्ये अग्रेसर असतं,
आमचे गुरुवर्य श्रमिक घोष मुंगुंडे यांचं सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून रतनगडावरती हा सागाचा दरवाजा बसवण्यात आला. हा बघा, खूप मस्त दरवाजा आहे ग पाय स्वामी समोर. आणि दोन्ही बाजूला 2 कोनाड आहेत प्लस पायऱ्या आता लागलेल्या आहेत. नेड्यात आलो आम्ही तर नेड्यात. आणि नेड्यातून कसला व्ह्यू दिसतोय हा. पाण्याचं टाक समोर दिसतो तो आजोबा पर्वत. हे कात्रूबाई, ही कात्रूबाई, हा पलीकडची कात्रूबाई इकडे. आणि तो आजोबा. सह्याद्रीची ही व्हॅली समोर बाणचा खाली सुळका आहे, परफेक्ट दिसतोय. पाण्याचं हे काय आतमध्ये अंधारी कोटी आहे काय? हे पण पाण्याचं टाका होता ना? ही अंधारी कोटी आहे. जातात का आतमध्ये? अरे बापरे, आतमध्ये पण आहे. मग तिकडे काय आतमध्ये? अरे बापरे, आपल्याकडे बॅटरी नाही आता. अंधारी कोटी. ही पाण्याची टाकी लागल्यात आता. 2-3 पाण्याची टाकी तिथे. तीन, 4, 5, 6, 7 टाक पाण्याची टाकी इथे. मावशी ते पुढे गेलं ना? हे बघा, इथे वाड्याचे अवशेष असू शकतात. समोर दिसतंय ते कात्रूबाई. इथे कॅम्पेनिंग वगैरे लोक करतात. बुरुजाचे अवशेष आहेत. हे बघा, जबरदस्त व्हॅली आहे, जबरदस्त. समोर दिसतो हा दिसतोय ना, काय नजारा आहे यार, अप्रतिम. खरंच जबरदस्त. हे तर सह्याद्रीची खासियत आहे यार. ही बघा पाण्याची टाकी, खूप सारी पाण्याची टाकी आहे तिकडे. आम्ही आमचा कचरा सगळा घेतोय. सगळा जेवढा आम्ही इथे कचरा केला होता, म्हणजे जेवण बनवलं होतं तेवढा सगळं आम्ही गोळा करतोय. दीदी आमची सगळं गोळा कर, सगळं इवन के ती मूग डाळचं पण घे. नाही असं नाही करायचं, घ्यायचं ते. सह्याद्रीतील सर्वात मोठी खोल घळ ही कात्रबाईची घळ आहे. समोर दिसत हा राणीचा हुडा आहे. आणि हे पाण्याचं टाक एकदम पडका झालाय तो. कडेलोटच्या इथं आपण आता आलोय. गणेश दरवाजातून उतरतोय. हा उतरतोय आम्ही आता. गणेशाची पण मूर्ती आहे आणि हनुमानाची पण मूर्ती आहे, दोघांची पण आहे. रत्नाबाई देवीचं मंदिर आहे.
रत्नाबाई देवीचं मंदिर. शिड्या उतरायच्या उतरताना या शिड्या उतराव्या लागतात आहेत अचूकपणे. सावकाश एकदम, बॅगा सावरत इकडे तिकडे लागतात आहेत बॅगा. अजून एक दरवाजा लागलाय. दरवाजावरती एक मूर्ती आहे. हा गणेश दरवाजा आहे. वरचा दरवाजा तो हनुमान दरवाजा होता आणि हनुमान दरवाजावरती भगवान हनुमानांची आणि भगवान गणपतीची पण मूर्ती होती. हे बघा, सीडी एकदम डेंजर आहे, एकदम डेंजर उतरायला एकदम. त्यामुळे सगळंच बंद करतोय आता मी.